सर्वांना नमस्कार. मित्रांनो, आजपासून एक नवीन रोमांचक प्रेमकथा सुरू होत आहे. ही कथा तुम्हाला आवडेल का? कथेचा पहिला भाग पाहिल्यानंतर तुमची प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्हाला या कथेतील कोणतं पात्र सर्वात जास्त आवडलं? पुढे काय होईल असं तुम्हाला वाटतं? प्रेम जिंकेल की नियती काही वेगळाच खेळ खेळेल? तुमचा प्रत्येक लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब आम्हाला नवीन कथा घेऊन येण्यासाठी प्रेरणा देतो. मी तयार आहे असे कमेंट करून नवीन कथेचं स्वागत करा. तर चला मग आपल्या नवीन कथेला सुरुवात करूया. नकळत जोडलेलं नातं भाग 1. रात्रीच्या अंधारात एक गाडी वेगाने घाटातून जात होती. त्याने गाडी चालवता चालवता शेजारी पाहिले. ती शांततेत झोपली होती. तसे त्याने आरशातून मागच्या सीटवर पाहिलं. हसून तो पुढे पाहणार इतक्यात वेगाने एक ट्रक समोरून आला. घाबरून त्याने गाडीचं स्टेअरिंग जोरात उजवीकडे फिरवलं आणि काही कडायच्या आत गाडी रस्त्यावरून दरीत घसरली. आई! जोरात ओरडून अर्णव जागा झाला. तो पूर्ण घामाने डबडबला होता. पुन्हा तेच स्वप्न, पुन्हा तीच तगमग. त्याने बाजूचा ग्लास उचलून पाणी पिलं. घड्याळात पाहिलं तर सकाळचे 5:15 झाले होते. आता झोप येणे शक्य नाही हे त्याच्या लक्षात आलं. तसा त्याने ट्रॅक सूट चढवला आणि रनिंगला बाहेर पडला. अर्णव जोशी, एक 27 वर्षाचा तरुण, संपूर्ण देशात एक तरुण बिझनेसमॅन म्हणून प्रसिद्ध. उंची 6 फूट 2 इंच, रंग निमगोरा, ट्रिम केलेली दाढी, जिम करून कमावलेली मजबूत शरीर, भेदक नजर आणि त्या नजरेत संताप. संतापी असला तरी जगात 2च व्यक्ती होते ज्यांच्यासमोर तो शांत होत असे. ते म्हणजे त्याचे आजी आणि आजोबा. आई आणि वडील लहानपणीच कार ॲक्सिडेंटमध्ये गेलेले. त्यानंतर त्याचा सांभाळ आजी आजोबांनीच केला. वडिलांचा व्यवसाय ते गेल्यावर आजोबा सांभाळत होते. जसा अर्णव बाहेरून शिकून आला तसं त्याने सगळी जबाबदारी उचलली. लहानपणापासून अर्णवचा स्वभाव तापट असल्याने आजीला त्याची नेहमी काळजी वाटत असे. पण आजोबा तिला सांगायचे, तू काळजी नको करूस मालू, त्याला शांत करणारी येईल एक दिवस. रनिंग करून घरी आला तेव्हा आजी आजोबा टेबलवर त्याचीच वाट पाहत होते. आजोबा म्हणाले, काय रे, आज 6च्या आधीच गेलास तू? आजोबा पुन्हा तेच स्वप्न. अर्णव एवढंच बोला, देवा कधी रे तुझा हा त्रास थांबेल? आज तब्बल 19 वर्ष झाले तुझ्या आईबाबांना जाऊन, पण ती आठवण माझ्या लेकराला अजून छळते आहे. आजी डोळे पुसत म्हणाल्या, तू नको चिंता करू आजी, मी ठीक आहे. मी आंघोळ करून येतो. आज लवकर जायचं आहे ऑफिसला. असं म्हणून अर्णव वर जायला निघतो. आजी म्हणाली, काळजी वाटते हो याची. ना कधी कोणाशी मोकळेपणाने बोलतो, ना कधी मन हलकं करतो, त्यात राग नाकावर. आजोबा म्हणाले, एक दिवस त्याला साथ देणारी येईल ग, मग तुझी चिंता मिटेल. थोड्या वेळात अर्णव आवरून खाली येतो. नाश्ता करून ड्रायव्हरला गाडी काढायला सांगतो आणि आजी आजोबांच्या पाया पडून निघतो. इकडे देसाई कुटुंबात सकाळची गडबड चालू होती. सायली देसाई म्हणजे आईबाबांची लाडकी, एकुलती एक. दिसायला गोरीपान, केस कमरेपर्यंत लांब, गुलाबी ओठ, काळेभोर डोळे आणि तिच्या सौंदर्यात भर घालणारा तिचा गालावर असलेला तीळ. एका मोठ्या कंपनीमध्ये जॉब मिळाल्यामुळे सायली पुण्याहून मुंबईला जाणार असते. तिचे बाबा मधुकर देसाई सरकारी नोकरीमध्ये उच्च पदावर कार्यरत असतात. आई रमा देसाई शिक्षिका. सायली मुंबईला तिच्या मामा अरविंद मुंडेकडे राहणार असते. त्यामुळे तशी आई बाबांची चिंता कमी असते. मामाची मुले म्हणजे सातू आणि वेदिका. हे सायलीचे भाऊ बहीण कमी आणि मित्र जास्त असतात. सातू तिच्यापेक्षा 2 वर्षांनी मोठा आणि देविका 1 वर्षाने लहान. आई म्हणाली, सगळं घेतलंस का ग? पुन्हा तिथे गेल्यावर लक्षात राहील, हे राहिलं ते राहिलं. हो आई, सगळं घेतलं. बाबा म्हणाले, मामा येईल तुला स्टेशनला न्यायला. तसं मी फोन केलाय त्याला. सायली म्हणाली, हो बाबा, आणि मी करेन मामाला फोन जवळ आले की. आई बाबा सायलीला स्टेशनला सोडायला जातात. तेही जाणार असतात, पण बाबांना काही काम निमित्त आजच जयपूरसाठी निघायचं असतं, म्हणून सायली एकटी जाणार असते. आईचे डोळे पाणावतात. तसं ती आईजवळ येऊन म्हणते, अगं मुंबई आणि पुणे काही लांब आहे का? हवं तर दर विकेंडला येईन. हो, आणि तुझं काम मी करेन. आई हसत म्हणते, आता कशी गोड असली ती माझी आई. सायली आईला मिठी मारत म्हणते, चला उशीर होईल, बसा गाडीमध्ये. बाबा घाई करत म्हणतात, पण तेही हळवे झालेले सायलीच्या नजरेतून सुटत नाही.
मी घेईन काळजी बाबा म्हणत ती बाबांना पण मिठी मारते. गाडीमध्ये बसते आणि खिडकीतून आई बाबांना पण काळजी घ्या म्हणते. गाडी निघते आणि सायलीच्या आयुष्यात एक नवीन पर्वाचा आरंभ होत असतो. मुंबईमध्ये पोहोचताच तिला मामा स्टेशनवर दिसतो. मामा, सायली पळत जाते. आला का माझा लाडू? मामा हसत तिचे गाल ओढतो आणि तिला जवळ घेतो. ते मामाच्या कारने घरी जातात. मामा मुंबईमध्ये एका सॉफ्टवेअर कंपनीमध्ये मॅनेजरच्या पोझिशनवर असतो. मुंबईमधील मध्यवर्ती भागात मामाचा छोटा बंगला असतो. घरी पोहोचताच देविका आणि सातू धावत येऊन सायलीला मिठी मारतात. आलं माझं बाळ. मामी हसत किचनमधून येते आणि सायलीला जवळ घेते. चला तिला फ्रेश होऊ दे, मामा म्हणतो आणि देविका तिला तिची रूम दाखवते. दुसऱ्या दिवशी चल मामी मी पडते, नाहीतर पहिल्याच दिवशी उशीर होईल. सायली सँडल घालत म्हणते. अगं छत्री तरी घेऊन जा. मामी म्हणेपर्यंत ती गेट बाहेर पळाली होती. सायली घाईघाईतच बस स्टॉपकडे जायला निघते. थोडी पुढे जात नाही की पाऊस हजेरी लावतो. बस स्टॉपवर पोहोचेपर्यंत ती बरीचशी भिजते. भिजून थोडी अनकम्फर्टेबल झालेली ती तशीच थांबते. इकडे सिग्नलला थांबलेल्या कारमधून अर्णवचं लक्ष तिच्याकडेच असतं. ओले केस, गालावर आलेले, चेहऱ्यावर मेकअपचा लवलेश नाही आणि पावसामुळे भिजलेला गुलाबी चुडीदार अंगाला चिटकलेला. तो तिला नख खिशात न्याहाळत असतो आणि त्यापासून अनभिज्ञ ती ओढणी बॅग सांभाळायची धडपड करत असते. सिग्नल सुटतो आणि त्याची गाडी पुढे जाते, पण त्याचा नकळत मन मात्र तिच्यात राहतं. असं त्याला आयुष्यात पहिल्यांदाच जाणवतं. पहिल्या नजरेत त्याच्या हृदयात एक वेगळीच धडधड जाणवत असते. असा चेहरा जो डोळे बंद करून पण नजरेसमोरून जात नाही. तिच्या विचारात कधी तो ऑफिसला येतो त्याला कळतही नाही. ड्रायव्हर जेव्हा 2 वेळा त्याला हाक मारतो तेव्हा तो भानावर येतो. कारमधून उतरून तो ऑफिसमध्ये जातो. AJ असोसिएट एक नावाजलेली कंपनी आणि त्याच्या सर्वा अर्णव जोशी. ऑफिसमध्ये जाताच सगळे उभे राहतात. त्यांच्याकडे न पाहताच तो त्यांच्या मोठ्या कॅबिनमध्ये जातो आणि बाहेर सगळ्या मुली त्याला पाहून नेहमीप्रमाणे घायाळ झालेल्या असतात. मोस्ट एलिजिबल बॅचलर आहे ग हा. एक जण दुसरीला, हो ना, काश एक बार देख भी ले हमें. दुसरी. तो कॅबिनमध्ये जाताच सेक्रेटरी सोनियाला बोलावून घेतो. अर्णव म्हणाला, आजचा प्लॅन मिस सोनिया. सर आज सॉलिटेअर कंपनीची मीटिंग आहे. त्याचे पॉईंट्स मी तुम्हाला मेल केले आहेत. ते लोक 11 वाजता येतील. अर्णव म्हणाला, ओके मी करतो चेक. अजून काही? सोनिया म्हणाली, सर आज आपले डिझाईन टीममधले 2 नवीन लोक जॉईन होणार आहेत. अर्णव म्हणाला, ओके त्यांचा प्लॅन रेडी ठेव. मी त्यांच्याबरोबर डिस्कस करेन लंचनंतर. येस सर, यू मे गो नाऊ. येस सर. सोनिया त्याला पाहून बाहेर जाते आणि फाईल छातीशी धरून डोळे बंद करते. सोनियाला अर्णव आवडत असतो, पण त्याला ते सांगणं अवघड असतं तिच्यासाठी. इकडे सायली गडबडीत कशीबशी बस पकडून ऑफिसला येते. बिल्डिंगजवळ येते आणि पाहते AJ असोसिएट. ती रिसेप्शनला जाऊन नाव सांगते, सायली देसाई. आज माझा पहिला दिवस आहे. नेहा रिसेप्शनिस्ट तिला सोनियाकडे पाठवते. ऑफिसमध्ये जाऊन सोनिया तिला सगळं समजावते आणि तिचा डेस्क दाखवते. सायली डेस्कवर बसून सगळं सेट करू लागते. अर्णव एक फोनवर बोलत असतो. इतक्यात त्याचं लक्ष बाहेर जातं आणि तो पाहतच बसतो. त्याच्या समोर तीच असते जिला त्याने आज सकाळी बस स्टॉपवर पाहिलं. ओ गॉड. तो दीर्घ श्वास घेऊन उसासा सोडतो. सोनिया सायलीला काम समजावून सांगते. सायली आजच कंपनीमध्ये डिझाईन डिपार्टमेंटमध्ये जॉईन झालेली. सगळं समजावून गेल्यावर पूर्ण टीम दुपारी मीटिंगसाठी कॉन्फरन्स हॉलमध्ये जमा झाली. इकडे सायलीची एवढा टीमबरोबर ओळख झालेली. सारंग, दिशा, कोमल, आदित्य आणि सोनाली. त्यात सारंग सिनियर. टीमशी बोलण्याच्या नादात सर येऊन उभे राहिलेले देखील सायलीला कळत नाही. गप्पा मारून झाल्या असतील तर काम पाहूया. एकदम करारी आवाजाने ती दचकते आणि समोर पाहते तो आपला अर्णव तिच्याचकडे पाहत असतो. सॉरी सर, ती म्हणते आणि मान खाली घालते. तो दुर्लक्ष करून मीटिंग सुरू करतो, पण संपूर्ण मीटिंग सायली त्याच्याचकडे पाहत बसते. एवढा हॅन्सम आणि यंग बॉस. तिलाही कळत नाही की आजपर्यंत एकही मुलाला स्वतःकडे फिरकू न देणारी ती आज त्याच्या बोलण्या वागण्याकडे इतकी आकर्षित का होत आहे. मीटिंग संपल्यावर तो कोणाकडे न पाहता निघून जातो. सायली पण निघणार इतक्यात सोनिया तिच्याकडे येते आणि तिला सांगते की सरांनी तिला बोलावले आहे. आता मात्र सायलीला टेन्शन येतं. ती बिचकतच त्याच्या कॅबिनचं दार वाजवते. मे आय कम इन सर? यस.
सर ते सॉरी, मी मीटिंगच्या आधी बोलत होते. माझ्या लक्षात नाही आलं तुम्ही कधी आलात ते. अर्णवने काही बोलायच्या आत ती सुरू झाली. अर्णव म्हणाला, मी काही बोललो का मिस सायली? सायली म्हणाली, नाही ते मला वाटलं. एक मिनिट, तुम्हाला कसं कळालं माझं नाव? सायली आश्चर्याने पाहत विचारते. ही माझी कंपनी आहे मिस सायली, आणि इथे कोण जॉईन होते हे त्या व्यक्ती आधी मला कळतं. अर्णव तिच्या चेहऱ्यावरचे हावभाव पाहून किंचित गालात हसत म्हणतो. ओ. सायली मान खाली घालते आणि सवयीने खालचा ओठ दाताखाली दाबते. तिला असं पाहून त्याच्या हृदयाची धडधड वाढू लागते. असं होतंय हे न कळून, पण त्याला तिचा जवळ जायची तीव्र इच्छा होते. तो तसाच उठून ती उभी आहे तिथे येऊ लागतो. ती त्याला पाहून एक एक पाऊल मागे जाते. तो तसाच तिच्या जवळ येतो. शेवटी ती मागे भिंतीला टेकते. तो तिच्या इतक्या जवळ असतो की तिच्या परफ्यूमचा सुगंध त्याला येतो. तसा तो एक दीर्घ श्वास घेऊन डोळे मिटतो. इथे ती मात्र नजर वर करून त्याच्याकडे बघण्याची हिंमत पण करत नाही. तशी उंच असलेली ती त्याच्यापुढे मात्र एकदम लहान वाटत असते. इथे आपल्याला असं का होतंय हे त्यालाही कळत नाही. शेवटी तो डोळे उघडून तिला पाहतो. ती अजूनही अवघडून खालीच पाहत होती. भानावर येत तो 2 पावलं मागे येतो आणि तिच्याकडे पाहून म्हणतो, सो मिस सायली, आज हे चालवून घेतोय. पुढच्या वेळी काही चूक झाली तर माझ्यापेक्षा वाईट कोणी नाही. अर्णव पुन्हा त्याच्या मूळ स्वभावानुसार बोलू लागतो. ती आश्चर्याने त्याच्याकडे पाहते. तो तिच्याकडे पाहत स्वतःला सावरत म्हणतो, तुम्ही जाऊ शकता. ती त्याला काहीच न बोलता गडबडीतच बाहेर जाते आणि तडक वॉशरूममध्ये जाते. हे आत्ता काय झालं मला? त्यांच्याजवळ येण्याने मी इतकी अस्वस्थ का झाले? ते माझे सर आहेत. मला प्रोफेशनल राहायला हवं. सायली फ्रेश होऊन बाहेर येते आणि आपल्या कामाला लागते. इकडे अर्णवची हालत पण तशीच असते. इतक्या वर्षात कित्येक मुली मागे लागून पण त्यांच्याकडे ढुकून न पाहणारा तो तिच्याबद्दल इतकं वेगळं कसं वागू शकत होता? ती कायम नजरेसमोर का हवी होती त्याला? त्याचं त्यालाच कळत नव्हतं. दारावर टकटक झाली तेव्हा तो तिच्या तंद्रीमधून बाहेर आला. कम इन. सर, कामात आहात का सर? एका पुरुषाचा थोडा मार्मिक आवाज आला. तेव्हा त्याने वर पाहिलं तर त्याचा जिवलग मित्र मंदार उभा होता. मंदार आणि अर्णव शाळेपासून एकत्र. अर्णवच्या आईबाबांच्या मृत्यूनंतर मंदारने त्याला मोठ्या भावाप्रमाणे सोबत केली. त्याचा राग माहीत असून त्याची सोबत न सोडणारा जीवाभावाचा मित्र होता मंदार. आजी आजोबानंतर जर कोणी त्याच्याजवळ असेल तर तो मंदार. आता एका मोठ्या कंपनीमध्ये मॅनेजर होता. साल्या, तुला परवानगी हवी का आता? हसत म्हणून अर्णवने जागेवरून उठून मंदारला घट्ट मिठी मारली. मंदार म्हणाला, हो मग, आता तुला भेटायला वेळ नाही म्हटलं, आता तरी आहे का वेळ पाहूया. गप रे, असं काही नाही. बोल, काय म्हणतोस? लग्न करतोय मी. काय सांगतोस? साल्या, आत्ता कळतंय हे मला. कधी करतोय लग्न? लग्नाला वेळ आहे, पण या रविवारी साखरपुडा आहे आणि तू मला सकाळपासून माझ्याबरोबर हवा आहेस. हो मग, तुझ्या बळी जाणार आणि मी पाहायला नाही, असं होईल का? असं म्हणून अर्णव हसायला लागतो. तेरा भी दिन आएगा बेटा, फिर हम भी देखेंगे. मंदार पण त्याची फिरकी घेत म्हणतो. गप्पा मारून झाल्यावर मंदार जातो आणि अर्णव आपल्या कामाला लागतो. कॅबिनमधून आल्यानंतर सायलीने पण कामात डोकं घातलं आणि संध्याकाळी बॅग आवरून घरी गेली. घरी गेल्यावर, मामी मी आले ग. आलीच का? चल फ्रेश हो, मी नाश्ता देते तुला. हो म्हणून ती फ्रेश होऊन रूममध्ये येते. इतक्यात तिचा फोन वाजतो. जानू कॉलिंग. जानू? सायली एकदम आनंदात येऊन फोन उचलते. कशी आहेस माझी बेबी? पलीकडून आवाज येतो. मी एकदम मस्त. आजच फर्स्ट डे होता ऑफिसला. असं म्हणून सायली न थांबता फोनवर सगळं सांगते. अर्थात अर्णवच्या कॅबिनमधला भाग सोडून. तिचं बोलून झाल्यावर तिला आठवतं की ती एकटीच कधीपासून बोलते. तू कसा काय फोन केलास? सायली आणि समोरच्या व्यक्तीचं उत्तर ऐकून, काय? सायली जोरात किंचाळते. कधी? अगं म्हणजे काय, येणारच. लव यू टू जानू. सायली. सायली खुश होऊन फोन ठेवते आणि मागे पाहते तर देविका आणि सातू तिच्याकडे हाताची घडी घालून पाहत असतात. देविका म्हणाली, अरे तुम्ही कधी आलात? तू जोरात किंचाळून, तुझा जानूशी बोलत होतीस ना तेव्हा. सातू म्हणाला, काय ग, कोण हा जानू तुझा? सायली जोरात हसायला लागते. सातू आणि देविका एकमेकांकडे प्रश्नार्थक चेहऱ्याने पाहू लागतात. देविका म्हणाली, वेळ लागलाय का तुला सायली? अशी काय हसतेस? अरे मी बोलत होते ते हां जानू. ती जानूशी नाही तर ही जानूशी. सायली हसणं आवरत बेडवर बसत सांगते. म्हणजे? सातू जवळची खुर्ची ओढत त्यावर बसतो. अरे म्हणजे जानू म्हणजे
जान्हवी उपाध्ये, माझी शाळेतली मैत्रीण. ओ, आम्हाला वाटलं हिला मिळाला कोणी सायलीचा अर्णव. देविका डोळा मारत हसू लागते. पण अर्णवचं नाव ऐकलं तसं सायलीला दुपारचा प्रसंग डोळ्यासमोर आला आणि ती गप्प झाली. अगं, मज्जा करते मी, बावडट. हो हो, उसनं हसू आणून ती म्हणते. सातू म्हणाला, बरं त्या जान्हवीचं काय? तू ओरडली का? अरे हां, तिची एंगेजमेंट आहे रविवारी. इथे मुंबईलाच असते ती. अच्छा, मी म्हटलं जानू तुला सोडून कोणाबरोबर पळून गेला. गप रे, ते शेजारचा टॉवेल त्याला फेकून मारते. पण सातू तो चुकवतो. बरं सातू, मला सोडशील ना रविवारी तिच्याकडे? सोडेन आणि न्यायला पण येईन. बेस्ट आहेस तू. हो, आणि मी तर काय फालतू ना? देविका चिडून म्हणते. असं कसं? तुझी पण गरज आहे आम्हाला. एंटरटेनमेंट नको का आम्हाला? सातू म्हणतो. तशी देविका त्याला दादा तू गेलास म्हणून मारायला पडते. तो पण जोरात पडत खाली जातो. सायली हसायला लागते आणि मनातल्या मनात जान्हवीला खूप दिवसांनी भेटणार असल्याचा आनंदात खाली जाते. इकडे अर्णव घरी येतो. तो गाणं गुणगुणत. आजी बाहेर लॉनवरच्या झोपाळ्यावर बसल्या असतात आणि आजोबा फिरायला गेलेले असतात. त्याला असं पाहून आजी बघतच राहतात. अर्णव, आजी हाक मारतात तसं त्याचं लक्ष जातं. नौकर येऊन त्याची बॅग घेऊन आत जातात आणि तो आजीकडे येऊन बसतो. बसतो कसला, मांडीवर डोकं ठेवून पडतो. खुश दिसते आज कोणीतरी. आजी, का बरं, असं काय झालं आज? काही नाही गं, असंच. हो, म्हणजे ते मंदारचा साखरपुडा ठरला आहे. अरे वा, कधी आहे? रविवारी. तू जाणार असतील ना मग? हो, म्हणजे सोडेल का तो मला मी गेलो नाही तर? बरं जा आता फ्रेश हो, मी संगीताला नाश्ता लावायला सांगते. हो म्हणून तो जातो तर खरं, पण आजीला लगेच कळतं की त्याचा खुश होण्यामागे नक्कीच काहीतरी वेगळं कारण आहे. अर्णव नाश्ता करून रूममध्ये जाऊन काम करत बसतो. राहून राहून त्याच्या डोळ्यासमोर सायलीचा चेहरा येतो. पावसातली ती चिंब भिजलेली, ओले केस आणि मग त्याच्या कॅबिनमधली ती भांबावलेली आणि त्याने तेव्हा तिच्या गालावरचा तीळ पाहिला आणि दाताखाली दाबलेले गुलाबी ओठ. अर्णवला फोन येतो तसा तो तंद्रीमधून बाहेर येतो. स्वतःवरच हसू येतं त्याला. पण फोन उचलून तो कामाकडे लक्ष देतो. असंच एक आठवडा जातो. अर्णव अधूनमधून तिच्यावर कॅबिनमधून लक्ष ठेवून असतो आणि ती मात्र त्याच्यासमोर यायचं टाळत असते. या गोष्टीपासून अनभिज्ञ की त्याच्या कॅबिनमधून ती एकदम व्यवस्थित दिसते. रविवार मंदारकडे सगळी गडबड चालू होती. साखरपुडा त्याच्या घरीच होता. मंदारचे बाबा मोठे डॉक्टर असतात आणि होणारी सून पण डॉक्टरच आणि मंदारची आई हाऊसवाईफ. अरे आवरलं का मंदार? येतील आता मुलीकडचे. मंदारची आई म्हणाली. मंदार म्हणाला, हो आई, झालंच. काय दिवस आले, मलाच म्हणते लवकर आवर. तुझ्या सुनीचं झालं नसेल अजून. ती आवरून निघाली पण. तू आवर पटापट, असं म्हणून आई जातात आणि अर्णव आत येतो. मंदार म्हणाला, आत्ता येतोयस साल्या? मला वाटलं लग्नालाच येतोस की काय? तुझ्या बायकोच्या आधी आलोय. दोघे बोलत खाली येतात. एंगेजमेंट पार्टी खाली लॉनमध्ये असते. स्टेजवर मंदार येतो आणि गुरुजी मुलीला बोलवतात. तशी आपली सायली आणि जान्हवीची आई जान्हवीला घेऊन येतात. कारण मंदारचं लग्न ठरलेलं असतं सायलीची जानू म्हणजे जान्हवीबरोबर. इकडे मंदार जान्हवीला पाहण्यात गुंग होतो तर अर्णवची नजर सायलीवरून हटत नाही. फिक्कट गुलाबी रंगाची साडी, त्यावर खड्यांची नक्षी, गळ्यात छोटं डायमंडचं पेंडंट, कानात डायमंडचे कानातले, हातात गुलाबी बांगड्या, मोकळे सोडलेले कमरेपर्यंत केस. असंच पाहत राहिलास तर ती पडून जाईल. मंदारला लगेच कळलं अर्णवचं लक्ष कुठं आहे ते. अरे तसं नाही काही, ती माझ्या ऑफिसमध्ये आहे म्हणून थोडं आश्चर्य वाटलं. इतकं आश्चर्य की हात अजून पण हृदयावर आहे तुझा. अर्णवच्या लक्षात येतं तसं तो पटकन हात काढतो. सायली पण समोर पाहते तर अर्णवला पाहून तिच्या हृदयाचा ठोका चुकतो. फिक्कट गुलाबी शर्ट, पांढरा ब्लेझर, जीन्स, कॅज्युअल शूज, हातात घड्याळ, ट्रिम केलेली बियर्ड, वे सो हँडसम. जसं तिच्या लक्षात येतं की तो एकटक तिच्याकडे पाहतोय, ती लाजून नजर खाली घेते आणि सवयीने ओठ दाताखाली दाबते. साखरपुड्याचा सोहळा पूर्ण होतो. मंदार आणि जान्हवी एकमेकांना रिंग घालतात. जान्हवी म्हणजे डॉक्टर. जान्हवी पण एकदम गोड दिसत असते. फोटो सेशन सुरू होतं आणि नेमकं सायली आणि अर्णव एकत्र स्टेजवर येतात. सायली त्याला पाहून खाली जाऊ लागते की जान्हवी तिला थांबवते. जान्हवी तिची आणि मंदारची ओळख करून देते आणि मंदार अर्णव आणि जान्हवीची. अर्णव सायलीकडे पाहत असतो आणि ती खाली पाहत असते. मंदार हळूच जान्हवीला सांगतो की ती अर्णवच्या ऑफिसमध्ये काम करते. फोटो काढून दोघे खाली येतात आणि सायली जायला लागते. पण अर्णव तिचा हात पकडतो. ती मागे वळून पाहते.
तो तिचा हात पकडून तिच्या जवळ येतो. त्याला इतक्या जवळ पाहून ती बिथरते. नजर खाली जाते. तो तिच्याकडे पाहत असतो. हळूच तिच्या कानाजवळ जाऊन म्हणतो, लुकिंग व्हेरी ब्युटिफुल मिस सायली. तशी ती लाजते आणि त्याच्याकडे पाहते. तिच्याही न कळत ती त्याच्या डोळ्यात हरवून जाते. मागे लहान मुलं पळापळी करत असतात आणि त्यातला एकाचा तिला धक्का लागतो आणि ती त्याच्या छातीवर जवळजवळ आदळते. तिचा हात त्याच्या छातीवर असतो आणि त्याची भारदस्त छाती तिला लगेच जाणवते. तिला स्वतःच्या इतक्या जवळ पाहून त्याला धडधडू लागतं. त्याने तिला दोन्ही हातांनी पकडून ठेवलेलं असतं. त्याच्या स्पर्शाने तिच्या अंगावर काटा येतो. सर, ती त्याला अवघडून हाक मारते. तो फक्त म्हणतो. ती पुन्हा हाक मारते. तेव्हा तो भानावर येतो. तिचे हात सोडतो. मिस सायली, तुम्ही इथे कशा? सर, ते जान्हवी माझी लहानपणापासूनची मैत्रीण आहे. ओ, तुम्ही कसे इथे? मंदार माझा लहानपणापासूनचा मित्र आहे. अच्छा, मला निघायला हवं सर. चला, मी सोडतो तुम्हाला. नाही, नको, मला येणार आहे न्यायला. ती त्याला बाय म्हणून निघून जाते. तो तिच्या मागे जातो. पाहतो तर ती एका मुलाच्या मागे गाडीवर बसून जाते. सायली त्या मुलासोबत निघून तर गेली, पण ती कोणासोबत गेली होती हे पाहून अर्णवच्या चेहऱ्याचा रंगच उडाला. तो मुलगा नेमका कोण होता? सायली आणि त्या मुलाचं नातं काय आहे? आणि सायलीला दुसऱ्यासोबत पाहून अर्णवला इतका त्रास का झाला? हे जाणून घेण्यासाठी पुढचा भाग नक्की पहा. मित्रांनो, ही नवीन प्रेमकथा तुम्हाला आवडत असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमचा चांगला प्रतिसाद मिळाला तर मी ही कथा पुढे सुरू ठेवेन. तुमच्या प्रतिक्रिया आणि प्रेमाची वाट पाहत आहे. कमेंट करा, पुढचा भाग लवकर आणा. तर भेटूया पुढील भागात. धन्यवाद.